दिव्यांग व तृतीयपंथींच्या निदान केंद्र चालू करण्यासाठी मिरज येथे निवेदन। जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरजच्या वतीने दिनांक 29 मार्च रोजी मध्यवर्ती निदान केंद्र चालू करण्याबाबत निवेदन दिले होते, पण आपण या निवेदनाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही। तर या मागणीसाठी मनोज बाळासाहेब कांबळे, कुमार प्रल्हाद भोसले यांनी निवेदन दिले। महापालिकेचा 2025 जो अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। सदर अर्थसंकल्पात तृतीयपंथींसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीयपंथींच्या सक्षमीकरण योजनेचीही जाहीर केलेली आहे। त्यामध्ये फक्त 5 लाख रुपये इतकी कमी तरतूद करून एक प्रकारे त्यांची चेष्टा केलेली आहे, असे मनोज बाळासाहेब कांबळे, कुमार प्रल्हाद भोसले निवेदनाद्वारे यांनी विनंती केली। दिव्यांग तसेच तृतीयपंथींच्या लोकांसाठी महापालिकेतर्फे जे खाऊगल्ली होणार आहे त्यामध्ये तसेच इतर सर्व ठिकाणी 10% दुकान गाळे राखीव ठेवून ते त्यांनाच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसेच दिव्यांगांना जो मानधन दिले जाते त्यामध्ये वाढ करून दिव्यांग व तृतीयपंथींच्या लोकांसाठी महिना 10,000 रुपये मानधन दिले जावे। तर या निवेदनाचा विचार करून लवकर निर्णय व्हावा ही विनंती मनोज बाळासाहेब कांबळे, कुमार प्रल्हाद भोसले यांनी केलेली आहे। तसेच महापालिकेच्या माध्यमातून होणारे दुकानगाळे यांना आमचा विरोध राहील, तरी याचा विचार होऊन लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असे निवेदन देण्यात आले।